मराठी प्रेक्षकांची आणि माझी नेहमी एकच तक्रार असते, आपल्या मराठी चित्रपटाला बजेट का नाही मिळत, आपल्या मराठी चित्रपटाचं प्रेझेंटेशन का चांगलं होत नाही आणि आपल्या चित्रपटांचं एक्झिक्युशन साऊथ व हिंदी सिनेमांसारखं का नसतं, त्या बजेटच्या त्या स्केलचे चित्रपट आपण का बनवत नाही। परंतु आज ज्या चित्रपटाबद्दल मी बोलणार आहे त्या चित्रपटाने माझी बोलती बंद केली आहे आणि जितकेही मराठी प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना शॉक केलंय। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष हडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फुलवंती या चित्रपटाच्या टीझरला। हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काय होतं कधी कधी खूप चांगले मुद्दे हे शेवटी राहून जातात आणि अर्धी लोक व्हिडिओ मध्ये सोडून जातात, तर त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। संजय लीला भंसाली लेवलचा चित्रपट वाटतोय। आता संजय लीला भंसाली लेवलचा चित्रपट मी का म्हणतोय, कारण संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटात प्रेझेंटेशन खूप उत्तम असतं, स्केल जबरदस्त असते, कलर्सचा चांगला वापर असतो, सिनेमॅटोग्राफी सुंदर असते। बाकी ती इतिहासाची वाट लावतात ती वेगळीच गोष्ट आहे, पण स्केल वाईज, बजेट वाईज, प्रेझेंटेशन वाईज तो चित्रपट उत्तम असतो आणि त्याच दर्जाचा चित्रपट फुलवंती हा वाटतोय। चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कलर्स, ड्रेस इतकी सुंदर वाटते की आपल्याला कळतं की डिरेक्टरनी आणि फिल्मच्या मेकरनी खूप एफर्ट टाकलाय। या चित्रपटाचे जितकाही प्रमोशनल मटेरियल होता, पोस्टर असू दे, चित्रपटाचं पहिलं गाणं जे फुलवंतीचं टायटल सॉन्ग आहे ते असू दे किंवा हा टीजर असू दे, प्रत्येक जागेवर आपल्याला बारीकीतल्या बारीक डिटेलिंग दिसतं। तुम्ही पोस्टर्स कडे बघा, किती जबरदस्त पोस्टर आहे, काय डिटेलिंग आहे, काय लाइटिंग आहे आणि ज्या प्रकारचं एडिटिंग आहे, इथूनच कळतं की मेकर्स आपल्या चित्रपटाबद्दल आणि त्या प्रोडक्ट बद्दल सिरियस आहे। त्यानंतर चित्रपटाचं गाणं आलं आणि त्या गाण्यामध्ये जो सेट आहे, जे ड्रेसेस आहे ते एकदम सुंदर वाटतंय। तुझे पूर्ण दरबार त्यांनी बसवला आहे, मुघल दरबार, तो पहिल्यांदा मला कुठल्या तरी मराठी चित्रपटात इतका चांगला वाटलाय। एक डिटेलिंग वर तिकडे लक्ष देण्यात आलंय। ओव्हरऑल लाइटिंग, कलर्स ते खूप सुंदर वाटतायत। ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी, ज्या प्रकारे गाण्याला कोरिओग्राफ केलंय खरंच वर्थ अप्रिशिएट करण्यासारखं आहे। हा चित्रपट डिरेक्ट करतायत स्नेहल प्रवीण तरडे। हो, प्रवीण तरडे यांची वाईफ, ज्यांना आपण प्रवीण तरडे सरांच्या बऱ्याच चित्रपटात बघितलं असेल। त्यांची ऍक्टिंग जबरदस्त आहेच, पण त्यांचं डिरेक्शन सुद्धा उत्तम वाटतंय। प्रवीण तरडे सरांनी जो स्केल, जो बजेट मराठी चित्रपटासाठी आणला त्याच्याहून चांगलं, त्याच्याहून जबरदस्त बजेट आणि स्केल त्यांची वाईफ म्हणजे स्नेहल प्रवीण तरडे या चित्रपटात आणतायत। मराठी चित्रपटाला याचीच गरज होती। जे मराठी प्रेक्षकांना हवं होतं, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ते फायनली फुलवंती या चित्रपटाच्या टीजर कडून आपल्याला भेटलंय। या चित्रपटाची कहाणी बेस्ड बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर, ज्या कादंबरीचं नाव देखील फुलवंतीच आहे। बाबासाहेब पुरंदरे हे खूप मोठे लेखक आहेत आणि याआधी त्यांनी मराठा साम्राज्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप जबरदस्त लेखन केलंय। म्हणून या चित्रपटाचे डायलॉग्स आणि ओव्हरऑल लेखन प्रवीण तरडेजी यांनी केलंय, त्यामुळे या चित्रपटाच्या कहाणीबद्दल, डायलॉग्स बद्दल काही शंका नाही। आता या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी प्ले करणार आहे फुलवंती आणि कश्मीर महाजनी हे प्ले करणार आहेत विद्वान व्यंकट शास्त्री यांचा कॅरेक्टर। आणि मला आनंद आहे की या चित्रपटात कश्मीर महाजनी आहेत। मला असं नेहमीच वाटतं की ते खूप टॅलेंटेड ॲक्टर्स आहेत आणि त्यांना अजून काम मिळायला पाहिजे, कारण त्यांची ॲक्टिंग, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा ऑरा जबरदस्त असतो आणि या चित्रपटात सुद्धा त्यांना बघण्यात मजा येणार आहे। आता मी सारखं तेच बोलतोय, पण समराइज करायचं झालं तर चित्रपटामधली सिनेमॅटोग्राफी, ड्रेस, चित्रपटामधलं लाइटिंग, सेट्स सगळं एक नंबर आहे आणि जबरदस्त वाटतं आणि असं दिसतंय की चित्रपटात भट्टी चांगली जमून आली आहे। आता टीजर तर जबरदस्त होता आणि मी या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड आहे आणि सगळ्या मराठी प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा। ह्या व्हिडिओला सुद्धा कमेंट करा, कारण तुम्ही जर कमेंट केलात ना तर हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि चित्रपटाबद्दलचा बस अजून वाढेल। आपल्याला गरज आता मराठी चित्रपट सपोर्ट करण्याची आणि या लेवलचे चित्रपट सपोर्ट करण्याची तर अजून गरज आहे। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।